कोल्हापूरच्या सौंदर्यामध्ये भर पडणाऱ्या रंकाळ्यातील पाण्याची पातळी आता घटतीये। तलावातील पाणी घटल्यामुळे या परिसरामध्ये असणाऱ्या संध्यामठ पासून रंकाळ्याच्या आत छोट्या बेटावर जाण्यासाठी एक रस्ता तयार झालाय। नेहमीच पाण्याने तुडुंब भरलेला रंकाळा सध्या कोरडा पडत चाललाय, ज्यामुळे रंकाळ्याच्या आतमध्ये असणारे हे छोटे टापू आता नजरेस पडतायत। कोल्हापूरकर मोठ्या संख्येने या परिसरात येत आहेत। रंकाळ्याच्या मध्यभागी असलेल्या या मोकळ्या जागेवर चालत जाण्याचा आनंद लुटतात। संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तर या परिसरात सौंदर्यात आणखी भर पडते। याचीच एक्सक्लुसिव्ह ड्रोन दृश्य खास पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शेखर, रंकाळ्यातलं पाणी आता आटत चाललंय आणि त्याच्यामुळे हा असा एक छोटासा रस्ता तिथे तयार झालाय असं समजते। काय नेमकं त्याचं वेगळेपण आहे? रिधी बरोबर आहे। कोल्हापूरचं वैभव म्हणून रंकाळ्याकडे पाहिलं जातं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात। आणि ही भेट देत असताना दरवर्षी जेव्हा हिवाळा येतो आणि पाण्याची पातळी जेव्हा कमी होत जाते, त्यावेळी रंकाळ्यामध्ये असणारा एक छोटा टापू जो आहे तो अशा पद्धतीनं कोरडा पडतो आणि तो नजरेस पडायला सुरुवात होते आणि त्यामध्ये जाण्यासाठी एक पायवाट देखील तयार होते। आणि सायंकाळच्या वेळी या ठिकाणी जाऊन सूर्यास्त बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात। आजूबाजूचे लोक जे ते भेटते असतात, त्यामुळे नक्कीच हा आनंद घेण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात गर्दी देखील रोजच त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते। बाजूलाच संध्यामठ या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी गणपतीचे एक मंदिर देखील पाहायला मिळते जे पाण्यामध्येच आहे। दरवर्षी कधी एकदा हा टापू उघडा होतो, एक बेटच म्हणावं लागेल अशा पद्धतीचं छोटं बेट रंकाळ्यावरती तयार होतं आणि ते पाहण्यासाठी दररोजच ही सगळी पर्यटक आणि कोल्हापूरकर जे आहेत ते गर्दी करताना दिसतात। जी शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।